So, welcome students. Today we are going to discuss about the point time oscillation, and that we are discussing important point from the simple pendulum. Okay. So त्याच्यामध्ये आपण about lift हे डिस्कस केलं होतं. लिफ्ट साठी आपण 3 पॉइंट डिस्कस केले होते. ओके. So here we have discussed the system is with lift. तर आपण त्या ठिकाणी लिफ्ट सोबत त्या ठिकाणी पेंडुलम टाय केलेला असेल तर त्यासाठी फोर्थ केस होती when lift is freely falls. फ्री फॉल होत असेल म्हणजे जर लिफ्ट फ्रीली खाली येत असेल त्या ठिकाणी, ठीक आहे, ए इज इक्वल टू काय असतं, जी असतं. ठीक आहे. डाऊनवर्डला तुम्हाला माहिती आहे इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन जे आहे जी इफेक्टिव्ह म्हणू शकतो जी मायनस ए म्हणजेच 0 येईल. बरोबर. म्हणजे टाइम पिरियड इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी 2 पाय रूट ऑफ एल अपॉन 0 म्हणजेच इन्फिनिटी. ही काय इन्फिनिटी. इन्फिनिटी टाइम पिरियड त्या ठिकाणी ऑसिलेशनचा. ओके. सो आफ्टर दिस याच्यानंतर पुढचं जी सिस्टीम येते ती पहा. Next system is when next system we have to say B when simple pendulum is in the ट्रक मध्ये ठेवलेला असेल. ओके. आणि when truck moves with constant speed. ट्रक ज्यावेळेस काय होत असेल मूव कॉन्स्टंट स्पीडने मूव होत असेल त्यावेळेस time period of simple pendulum remains same. त्या केस मध्ये टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम रिमेन्स सेम राहणार आहे. म्हणजे काय राहणार आहे t इज इक्वल टू 2 पाय इन रूट ऑफ l बाय g. ठीक आहे. ही झाली मूव्हिंग ट्रक मधली फर्स्ट केस. ही काय झाली मूव्हिंग ट्रक मध्ये फर्स्ट केस. जर आपण सेकंड केस घेतली, सेकंड केस काय घेतली when truck moves with some acceleration. When truck moves with some acceleration. So या ठिकाणी आपण पाहत होतो when truck moves with some acceleration. ओके. तर ऍक्सेलरेशन ए सोबत ते काय होत असेल मूव होत असेल इन द फॉरवर्ड डायरेक्शन. सो स्यूडो फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे. तर हा ट्रक असेल इथे पेंडुलम बांधलेला आहे ठिकाणी तो तर ऑसिलेट होत आहे. ट्रक मूव्हिंग विथ ऍक्सेलरेशन ए. बरोबर. ह्या डायरेक्शनला ऍक्सेलरेशन आहे. हे आपलं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे. आपलं इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन पेंडुलमचं हे येईल ते असेल सपोज जी इफेक्टिव्ह. ओके. सो जी इफेक्टिव्ह हे कसं काढणार बाय वेक्टर फॉर्म वी हॅव टू फाइंड लाईक दिस g square plus
a square. So hence tan period T is equal to 2 pi in root of L upon G effective. And G effective ची व्हॅल्यू काय? T is equal to 2 pi in root of L upon G square square root of G square plus A square. G square plus A square. ठीक आहे. सो याला काय म्हणणार आपण? T डॅश म्हणणार आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय भेटतं? फॉर्म्युला भेटतो. ओके. आता नेक्स्ट आपण पॉइंट पाहूया याच्यामध्ये की जर व्यवस्थित लक्ष द्या. नेक्स्ट पॉइंट इज magnet vibrating in uniform magnetic field. Magnet vibrate in uniform magnetic field. ठीक आहे. तर आपण मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण शिकलेलो आहे. तर याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली आहे. युनिफॉर्म म्हणजे सगळीकडे त्यांची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन काय असते? सेम. ती असेल बी बार. ठीक आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला जो बार मॅग्नेट आहे तो पॅरलली असणार आहे. काय असणार आहे? पॅरलल असणार आहे. बरोबर. आणि त्याला त्या ठिकाणी आपण ऑसिलेट केल्यानंतर तो विथ अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतो या फील्ड सोबत. तर या पद्धतीने त्या ठिकाणी तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट करेल थीटा यांच्या सोबत. बरोबर. आपण आधी तो काय होता? पॅरलल होता यांना. त्याला असं ऑसिलेट केलंय विथ अँगल थीटा. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑकर हियर विच इज थीटा. आले लक्षात? तर या पद्धतीने आता याच्या पुढे जाऊन या ठिकाणी याचे जे चार्ज असतील ह्या साईडचा असेल -QM, या साईडचा असेल +QM. ठीक आहे. याची जी मॅग्नेटिक लेंथ आहे दॅट इज ट्वाइस L. ओके. तर या ठिकाणी we know the term magnetic dipole moment. तर तुम्हाला टर्म माहिती आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याला आपण म्यू ने डिनोट करतो. तसं आपण एम ने डिनोट केलं होतं स्मॉल एम ने. पण स्मॉल एम ने ते वापरता येणार नाही आपल्याला. तर म्यू ने डिनोट केलं आहे. तर म्यू ने डिनोट करत असताना ते काय असतं? म्हणजे पोल स्ट्रेंथ इंटू ट्वाइस L. म्हणजे पोल स्ट्रेंथ मॅग्नेट्यूड ऑफ पोल स्ट्रेंथ आणि इंटू लेंथ बिटवीन दॅट टू पोल्स विच इज ट्वाइस L. ती घेतलेली. ठीक आहे. त्यानंतर मग आता आपल्याला या ठिकाणी काय फाइंड करायचं आहे? आपल्याला याचा टाइम पिरियड फाइंड करायचा आहे ह्या ऑसिलेशनचा. जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपला बार मॅग्नेट ऑसिलेट होत असेल तर त्याचा येणारा टाइम पिरियड किती असेल आणि तो कोणत्या क्वांटिटीच्या साहाय्याने फाइंड करायचा ते आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. आता याच्यावर ऍक्ट होणारा सो द मॅग्नेट vibrate in the angular acceleration angular oscillation. तर कुठल्या प्रकारचं ऑसिलेशन हे? अँग्युलर आहे. हे काही लिनियर ऑसिलेशन नाहीये. अँग्युलर ऑसिलेशन आपण शिकलो ना. तर हे अँग्युलर ऑसिलेशनचं ऍप्लिकेशन आहे. अँग्युलर ऑसिलेशन या ठिकाणी अप्लाय होतं. ठीक आहे. सो मग या ठिकाणी आपला जनरल फोर्स ऍक्ट होणार आहे का? नाही. या ठिकाणी काय ऍक्ट होईल? अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हटल्यावर टॉर्क ऍक्ट होईल. त्याच्या साहाय्याने आपल्याला इथे जावं लागेल. ठीक आहे. तर हे पुसतोय मी. डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. सो वी नो दॅट द oscillations are angular oscillations.
सो ऑसिलेशन्स आर अँग्युलर ऑसिलेशन्स, हेन्स काय म्हणू शकतो आपण, सो टॉर्क ऍक्ट ऑन दॅट कार मॅग्नेट इज बिकम्स, सो हेन्स द magnitude of torque, सो आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क काय आहे, टो इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. आपण पाहिलं होतं त्यामध्ये टो इज इक्वल टू एम बी साइन थिटा. तर एमलाच आपण इथे काय म्हटलंय, म्यू म्हटलंय, म्यू बी साइन थिटा. आणि ॲज वी नो दॅट थिटा इज व्हेरी स्मॉल, hence sin theta is nearly equal to theta. So hence 2 is equal to mu b theta. We have to say it as equation first. त्याला या ठिकाणी इक्वेशन आपण काय म्हणणार आहे, फर्स्ट म्हणणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की टॉर्क टो इज इक्वल टू काय आहे, आय अल्फा. ठीक आहे. आणि इज इक्वल टू काय, मायनस म्यू बी थिटा. कारण त्या ठिकाणी क्लॉकवाईज टॉर्कसाठी त्या ठिकाणी आपलं जे ऑसिलेशन अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते अँटी क्लॉकवाईज असतं, सो तिथे मायनस साईन येते. ठीक आहे. तर मग आता या ठिकाणी आपलं जे ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट येणार आहे काय म्हणतो आपण, आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू काय, 2 पाय अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बरोबर. म्हणजे काय आहे, अल्फा इज इक्वल टू काय, मायनस म्यू बी थिटा अपॉन आय या फॉर्ममध्ये येईल. बरोबर. हेन्स ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काय येईल, अल्फा अपॉन थिटा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय या फॉर्ममध्ये येईल. बरोबर. या ठिकाणी आपला टाइम पिरियड काय येईल, टाइम पिरियड ऑफ युनिफॉर्म बार मॅग्नेट विच आर ऑसिलेट्स इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऑसिलेट होणार आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू काय, 2 पाय इन रूट ऑफ ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो ते काय आहे, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे. ओके. सो या ठिकाणी आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा फॉर क्लॉकवाइज अँग्युलर डिस्प्लेसमेंट रिस्टोरिंग फोर्सेस अँटी क्लॉकवाइज. सो यांच्यामध्ये ते मायनस साईन येतं. तर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठी या इक्वेशनचा विचार करावा लागेल. आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. बरोबर. अल्फा इज इक्वल टू काय, अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा अपॉन आय. मग थिटा पर डिवाइडला आलाय म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या फॉर्ममध्ये घेतोय. कन्फ्युजन करायची गरज नाही आहे कारण आता आपण अँग्युलर ऑसिलेशन पाहतोय. तर हे काय आलं, मायनस म्यू बी अपॉन आय. मग टाइम पिरियड फॉर अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी काय येईल, जो आपल्या लिनियर ऑसिलेशनसाठी आहे, सिंपल हार्मोनिक मोशनसाठी, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर मग ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट अँग्युलर फॉर्ममध्ये काय, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट अल्फा थिटा. सो टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट म्यू बी अपॉन आय. सो इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन 2 पाय. तर या फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर कोणाला काही शंका असेल तर व्यवस्थितपणे विचारून घेऊ शकता. एकदम व्यवस्थित पॉईंट आहे हा, सिंपल पॉईंट आहे विच आर रिलेटेड विथ अँग्युलर ऑसिलेशन्स. तर अँग्युलर ऑसिलेशन्स हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. तर जर काही शंका असेल तर तुम्ही विचारून घेऊ शकता. ठीक आहे. डाऊट्स असतील तर पाठवायचे आणि जे दिलेले टास्क आहेत ते सॉल्व्ह करायचे व्यवस्थित आणि ते सेंड करायचे. ओके. सो थँक्यू. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.